मी मनीषा, तुम्हा मैत्रिणींच्या एका छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे मी तुम्हाला सविस्तर माहिती इथे देणार आहे। हा माझा मापाचा ब्लाउज आहे आणि हा ब्लाउज पीस आहे। काठपदर साडीवरचा हा ब्लाउज पीस आहे आणि हे अस्तर घेतलेला आहे मी। आता ह्याच्यावरती आपल्याला मापे टाकायचे आहेत आणि छोटी बाही असेल तर तुम्ही 80 घ्या आणि मोठी बाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथे 1 मीटर घेऊ शकता। हे पहा, अशा पद्धतीने हा आपला अस्तरचा कपडा आहे। आता हा कपडा सरळ लाईनीमध्ये आहे का एकदा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे, किंवा पट्टीच्या साहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने एक सरळ लाईन सुद्धा ओढली तरी सुद्धा चालेल। मी ब्लाउज वरून मापे कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल। हे पहा, हा माझा मापाचा ब्लाउज आहे आणि कधीही नेहमी उंची मोजताना तुम्ही ब्लाउजची ती पाठीच्या भागापासूनच तुम्ही नेहमी मोजत जा। पुढच्या भागाचे तुम्ही कधीही मोजत जाऊ नका, पाठीच्या भागाचे तुम्ही सर्वात प्रथम मोजून घेत जा। हे पहा, अशा पद्धतीने हा आपला ब्लाउज आहे। आता सर्वात प्रथम काय करायचं आहे आपल्याला, इथून पूर्ण उंची किती आहे, 14 आहे पूर्ण। हे पहा, इथे माझी उंची पूर्ण 14, तर मी इथे 1 इंच वाढवून घेणार आहे, म्हणजे मी इथे 15 टाकणार आहे। आपली 14 आहे तर मी इथे 15 उंची टाकणार आहे। हे पहा, आता बंद बाजू, हे पहा मी डबल घडी घातलेली आहे अस्तरची। आता मी इथे 15 वरती मार्किंग करून घेणार आहे। हे लाईन सोडून द्यायची आहे किंवा तिथे मी कट करून टाकते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। एकदम सरळ व्यवस्थित खालचा भाग कट करून घेते। हा अशा पद्धतीने हा कट करून घेतला मी। आता इथे मी 15 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथे मी 15 वरती मार्किंग करून घेते खालच्या बाजूने। वरच्या बाजूला 15 वरती बंद घडीपासून घेतले मी हे अंतर, आणि पुढे सुद्धा एक 15 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते, एक सरळ लाईन ओढून घेते। आता सर्वात प्रथम आपण इथं पाठीचा भाग काढणार आहोत आणि नंतर पाठीचा भाग ठेवून आपण पुढच्या बाजूचा भाग कशा पद्धतीने काढायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे, खूप सोप्या पद्धतीमध्ये। आता आपण सर्वात प्रथम काय करायचं आहे, ब्लाउजचं पूर्ण शोल्डर कसं मोजायचं ते मी तुम्हाला सांगते। तुम्हाला ब्लाउजवरच मी का दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला हे पटकन लक्षात येईल, तुमचं सुद्धा ब्लाउज बघून तुम्हाला हे पटकन लक्षात येईल। आता इथे काय करायचं आहे आपल्याला, वरच्या साईडचं आपण हुक लावलं। हे पहा, व्यवस्थित अशा पद्धतीने हा गळा ठेवायचा आहे। तुम्हाला जरा जवळून दाखवते मी। हे पहा, इथे काय केलं मी, वरच्या साईडचं हे हुक लावून घेतलं। व्यवस्थित असला आपला गळा असा व्यवस्थित ब्लाउजचा ठेवायचा आहे। आणि इथे काय करायचं आहे, हे पहा, ही बाहीचं जॉईंट आहे, मार्किंग करून दाखवते। हे बाहीचं जॉईंट इथपर्यंत आलं, बाही ते शोल्डरचं जॉईंट हे आपले, म्हणजे पूर्ण शोल्डर आपलं हे एवढंच अंतर, आणि हे इथून इथपर्यंतचे अंतर आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या ब्लाउजचं मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली कधीही शोल्डर किंवा आपला गळा रुंदी कधी चुकत नाही। हे पहा, आता इथे टेप ठेवणार मी आणि हे मोजून घेणार, की ते आपलं भरलं 11.5 भरत आहे। हे पहा, इथे 11.5 आपलं भरत आहे। मी इथून हे अंतर मोजलं, इथून इथपर्यंत अशा पद्धतीने हा टेप ठेवला आणि हे अंतर मोजून घेतलं। माझं पूर्ण हे 11.5 आहे। पहा, इथे 11.5 भरलेलं आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, 11.5 आपला भरलं आणि पूर्ण आपल्याला 11.5चा मध्य काढायचा आहे। पूर्ण आपलं 11.5 भरलं, त्याचा आपल्याला इथे मध्य काढायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण 11.5 मध्य पण सोप्या पद्धतीने टेपवरतीच असा टेप ठेवायचा आहे। हे टोक तुम्ही 11.5 वरती ठेवा। हे पहा, इथं माझा 5.6 आलेला आहे मध्य, 11.5चा मध्य माझा 5.6 आलेला आहे। आता तेच मी इथे मार्किंग करून घेणार आहे 5.6 वरती। आता इथे मी मार्किंग करून घेते माझं 5.6 वरती। अशा पद्धतीने हे मार्किंग केलं मी 5.6, इथून बंद बाजूपासून इथे 5.6 वरती मार्किंग केलं। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, गळा रुंदी आपण इथे 2.5 ठेवणार आहोत। गळा रुंदी आपण इथे 2.5 ठेवणार आहोत। अशा पद्धतीने इथे गळा रुंदीसाठी मी मार्किंग करून घेतलं आणि हे राहिलेलं शोल्डर आपलं, हे पहा, इथे अर्धा इंच जातं आणि इथे अर्धा इंच जातं आणि शिल्लक राहिलेलं आपलं तयार होतं। अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण 2.5 इंच तयार झालेलं आहे। हे पहा, मी इथे सुद्धा तुम्हाला दाखवते, या ब्लाउजचं सुद्धा पूर्ण 2.5 इंच शोल्डर पूर्ण शिवून तयार झालेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही माप घेत जा तुमच्या ब्लाउजचे, जेणेकरून मी अशा ब्लाउजवरूनच माप घेऊन तुम्हाला शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला पटकन लक्षात येईल। हे पहा, हे पण माझं शोल्डर पूर्ण ब्लाउजचं मापाचा ब्लाउज आहे हा कस्टमरचा। हे पण 2.5 पूर्ण, हे पहा, बघू शकता तुम्ही, हे पूर्ण 2.5 शिलाई करून पूर्ण हे तयार आहे। अशा पद्धतीने तुम्ही नेहमी माप घेत जा, म्हणजे तुमचा ब्लाउज कधीच बिघडणार नाही। हे झालं आपलं गळा रुंदी झाले, हे शोल्डरचं आपण मार्किंग करून घेतलं।
आता इथे आपल्याला काय करायचं आहे, मी प्रत्येक ब्लाऊजसाठी करते तेच पद्धत तुम्हाला मी सांगते. हे पहा, हे आपलं शोल्डर 11.5च्या निम्म केलं आपण, पूर्ण शोल्डर 11.5च्या निम्म केलं. हे पहा, हे किती झालं आपलं 5.6. म्हणजे इथे मी 5.6 वरतीच मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, इथे मी 5.6 वरतीच मी मार्किंग करून घेणार आहे. इथे मी 5.6 वरती अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. मार्किंग करून आपल्याला अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग सुद्धा करू शकता किंवा डायरेक्ट अस्तरवरती तुम्ही कटिंग केलं तरी चालेल. अशा पद्धतीने फक्त करायचं आहे आपल्याला. हे झालं. आता आपण पाठीमागचा गळा आहे ना, तो आपण मार्किंग करून घेऊया. आपण इथं पाठीचा भाग काढतो, त्यासाठी पाठीमागच्या गळ्याचं मार्किंग करून घेऊया. हे पहा, हा ब्लाऊजचा पाठीचा गळा आहे. किती तयार आहे गळा? शक्यतो मला सवय आहे प्रत्येक ब्लाऊजची मी खालूनच मोजत असते. तुम्हाला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही मोजत जा. हे पहा, इथे माझा 5 पूर्ण तयार आहे. तर इथे मी 1 इंच वाढवून घेणार आहे, म्हणजे मी इथे 6 टाकणार आहे. तुमचं 6 असेल तर 7 घ्या, 3 असेल तर 4 घ्या. अशा पद्धतीने तुम्ही 1-1 इंच इथे वाढ करायची आहे. समजा कोणाचा 2 असेल तर त्यांनी 3 इथे टाकायचं आहे, 3 असेल तर तुम्ही 4 इथे घेऊ शकता. आता माझा इथे 5 आहे तर मी इथे 6 टाकणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी 6 वरती मार्किंग करून घेते इथे, जेणेकरून माझा हा अर्धा इंच इथं जाईल आणि इथं अर्धा इंच जाईल आणि आहे एवढाच गळा आपला. हे पहा, बरोबर राईट आपला 5 इंच तयार होतो. आता इथे काय करायचं आहे, हे वरचं गळ्याचं मार्किंग आहे. इथे आपल्याला 2.5 इंचावरती, इकडून इकडे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे सुद्धा मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि कोणाला थोडा इकडच्या साईडला थोडासा, म्हणजे बाहेरच्या साईडला गळा कोणाकोणाला आवडतो, थोडासा रुंद आवडतो. जास्त हा आतल्या बाजूला येतो ना, कोणाकोणाला हा रुंद थोडासा गळा आवडतो. त्यांनी काय करायचं आहे, इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे 2.5 घेतलं, थोडंसं तुम्ही बाहेर घ्या, इथं 2.5 इंच घ्या. आणि थोडंसं तुम्हाला डीप हवा असेल तुम्ही अर्धा इंच इथं वाढून घ्या किंवा 1 इंच तुम्ही वाढून घेतलात तरी सुद्धा चालतो. अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग. आता इथे सुद्धा मी 2.5 वरती मार्किंग करून घेते आणि एक बॉक्स करून घेते. अशा पद्धतीने आपला हा एक बॉक्स झाला. आता इथे सुद्धा आपण कोणत्याही गळ्याचा आकार इथे देऊ शकतो. फक्त मला त्यांनी सगळे सांगितले माझा गोल डीप मध्ये गळा ठेवला तरी सुद्धा चालतो. हे अशा पद्धतीने आपल्याला हा गळ्याचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला झालं हे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला छातीचं मार्किंग तुम्हाला ब्लाऊज वरतीच मी दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजायला ते सोपं जाईल. हुकाची बाजू घ्यायची आहे. नेहमी छाती मोजताना हुकाची बाजू घ्यायची आहे. आपण ज्या साईडला हुक लावतो ना त्या साईडची आपल्याला बाजू घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा ब्लाऊज घ्यायचा आहे. आणि एकच बाजू, तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे छाती कशी मोजायची, त्याचा सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे. हे पहा, एक बाजू मोजली तरी सुद्धा चालते किंवा पूर्ण छाती मोजून तुम्ही त्याचा चौथा भाग टाकला आणि 2 इंच तुम्ही तिथे वाढून घ्या. तुम्ही 2 वाढवत असाल तर 2 घ्या, 1.5 बाजू वाढवत असाल तर 1.5 घ्या. अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे, मला छातीचं मार्किंग. हे पहा, माझी छाती 9.5 तयार आहे. माझी छाती किती आहे तुम्ही जवळून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, इथं माझं फिटिंगचं हे मार्किंग आहे. इथे माझं फिटिंगचं मार्किंग आहे. तिथपर्यंत व्यवस्थित ठेवायचं, ओढायचं पण नाही ब्लाऊज, जास्त असं खेचायचं पण नाहीये. हे पहा, इथं टेप ठेवा. हे बरोबर एकदम 9.5 आलं, म्हणजे 38 साईजचा ब्लाऊज हा आहे तयार. आता इथून इथे 9.5 वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथून बंद घडीपासून 9.5 वरती इथे मी मार्किंग करून घेते आणि 2 इंच जास्तीचं घेणार आहे. मला ते शिलाईसाठी जास्तीचं आपल्याला ते लागतं. तुम्ही 1.5 घेतलं तरी चालेल, पण शक्यतो तुम्ही काय करत जा, 2 इंच ठेवत जा. जरी आपला ब्लाऊज टाईट झाला तरी आपल्याला तो उसवायला सोपा जातो. हे पहा, अशा पद्धतीने हे 2 इंच मी जास्तीचं घेतलेलं आहे. आता इथे काय करायचं, ह्या आपल्याला पाठीमागच्या भागासाठी आपण 1.5 वरती आकार देतो आणि पुढच्या भागासाठी आपण मुंड्याला 1 इंचावरती आकार देतो. अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. आता इथे मी काय करणार आहे, 1.5 इंचावरती इथे आकार देणार आहे. अशा पद्धतीने इथे 1.5 इंचावरती आकार दिला. आता शोल्डर थेंब आपला मुंड्याचा आकार देतो ना, इथपर्यंत आहे. ह्या भागांचा आपल्याला मध्य काढायचा आहे. इथला आणि ह्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. ते पण पटकन आपल्याला असा टेप ठेवायचा की ते आलं आपलं 5.6. असा 5.6 वरती, हे टोक 5.6 वरती ठेवा तुम्ही. अशा पद्धतीने. आणि मध्य किती आला आपला, हे पहा, 3 ला 1 रेष कमी. लगेच पटकन ते आपलं इथे टाकून द्यायचं, अंतर किती असेल ते. अशा पद्धतीने. आणि आपल्याला इथे गोल शेपमध्ये मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचा आहे, खालच्या बाजूला असा. अशा पद्धतीने, जेणेकरून थोडासा आपला गोल आकारामध्ये येईल. अशा पद्धतीने. आता खालच्या बाजूला काय करायचं आहे, आपल्याला कंबर
किती आहे किंवा आपण कंबरसाठी किती घ्यायचं. हे पहा, हा ब्लाऊज आहे मापाचा. ह्याची कंबर अशा पद्धतीने तुम्ही मोजत जाणे. त्याचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे. पटकन तुम्हाला ब्लाऊजवरती दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने ही कंबर मोजायची आपल्याला. पूर्ण ब्लाऊजची आपली किती आहे ते आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे. हे पहा, पूर्ण माझे 28 पूर्ण कंबर आहे. 28. तर इथे 28चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. हे पहा, सोपी पद्धत आहे एकदम. हे पहा, 28चा शक्यतो भाग 7 येतो. 7 चौक 28 म्हणतो आपण. हे पहा, तुमच्या जर लक्षात येण्यासाठी ही पद्धत तुम्हाला सांगते, पटकन लक्षात येण्यासाठी. हे पहा, हे 28 किती आलं आपलं, हे 14. म्हणजे हे आपलं डबल झालं. परत ह्या 14च्या आपल्याला डबल करायचं असतं. हे पहा, अशा पद्धतीने किती आलं आपलं 7. म्हणजे 7 चौक 28. 28च्या 4 भाग आपला 7 येतो. अशा पद्धतीने आता इथे काय करायचं आहे आपल्याला, खालच्या बाजूला आपण 7 वरती मार्किंग करून घेणार आहोत. ते आपली कंबर फिटिंग 7 वरती असते. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तुमच्या मापाचा ब्लाऊज असतो ना, तो मोजून घेत जा आणि नंतरच आपण तिथे मार्किंग करून घेत जा. आता हे आपलं इथून 7 वरती मार्किंग झालं. हे पहा, मी परत तुम्हाला दाखवते. हे 7 वरती मार्किंग झालं. आता इथे आपल्याला टक्स देतो आपण पाठीच्या भागासाठी. तिथे आपण 1 इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे. 1 इंच इथे वाढून घेतो. इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते आणि मी इथे 2 इंच मी शिलाई मार्जिन ठेवणार आहे. वरच्या बाजूला ठेवली ना तेवढीच मी इथे शिलाई मार्जिन ठेवणार आहे. हे पहा, मी इथे 2 वरती मार्किंग करून घेतलं. हे पहा, इथून इथे मी 2 वरती मार्किंग करून घेतलं. हे पहा, 2 वरती. आता हे पहा, कधी कधी कंबर मोजायची मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण काही ताई माझे नवीन जॉईन झालेले आहेत, त्यांना काही कसं मोजायचं ते मी सोप्या भाषेमध्ये सांगितलं. हे पहा, पटकन म्हणजे हे आपल्या लक्षात येतं. आता इथे अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन ओढून घ्यायची आहे फिटिंगची. ही आपली जास्तीची फिटिंगची लाईन आहे आणि हे आपलं ह्याच्यावरती आपली फिटिंग येणार आणि हे आपलं जास्तीचं मार्किंग राहणार आहे. आपण इथं बॉक्स फिटिंग करतो त्याच्यामुळे हे अर्धा इंच आपलं जात राहिलेलं शिल्लक आपल्याला ह्या टिप्पा मारायच्या असतात. आता हे 1 इंच वाढून घेतलेलं आपण इथे हे टक्ससाठी वापरणार आहोत. आपल्याला तिथे पाठीचा टक्स देतो. आता टक्स पण कसा द्यायचा मी तुम्हाला सांगते. पाठ्यानुसार आपण उंचीनुसार पाठीच्या टक्स तिथे देत असतो. हे पहा, आता हा गळा अजून अर्धा इंच इथे म्हणजे इथे खाली येणार. हे पहा, त्याची उंची मी बघते किती तुम्हाला दाखवते. हे पहा, हा गळाची उंची किती झाली 5.5 म्हणजे हे 5.5. आता इथे आपण गळ्याचं मार्किंग 4 वरतीच करून घेणार आहोत. जास्त आपला वरती पण घ्यायचा नाहीये. उंचीला आपण 4 वरती ठेवणार आहोत आणि हे अंतर आपण 3.5 इंच घेणार आहोत. हे अंतर मी 3.5 इंच घेणार आहे. इथून इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि वरच्या बाजूला मी 4 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने आणि मार्क करून घेतला इथे. आता इथे काय करायचं आहे, इकडच्या बाजूला अर्धा इंच आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच, हे आपलं 1 इंच, जेणेकरून हे आपण इथं वाढून घेतलं 1 इंच आणि नंतर फिटिंगचे मार्किंग केलं. आता इथे पण काय करायचं आहे आपल्याला, ह्या बाजूला अर्धा आणि ह्या बाजूला अर्धा इंच असे मार्किंग करून घ्यायचं आहे पाठीच्या टक्ससाठी. इथे मी अर्धा इंच घेतलं आणि इथे अर्धा इंच. हे अशा पद्धतीने आपलं हे दोन्ही बरोबर आपलं 1 इंच भरलेलं आहे. आता इथे आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे, हे पहा असा एक कट मारून ठेवायचा जेणेकरून व्यवस्थित आपलं दोन्ही सुद्धा बाजूला मार्किंग राहील. ह्यासाठी हे आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, नेहमी मी तुम्हाला ब्लाऊज वरतीच तुम्हाला मापे दाखवत जाईल जेणेकरून तुम्हाला हे पटकन समजायला पण सोपं जाईल. ब्लाऊज वरून मापे दाखवले ना म्हणजे तुम्हाला पण तुमचा ब्लाऊज वरती कशा पद्धतीने टाकायचे आहेत ते तुम्हाला पण सोपं जाईल. ह्यासाठी मी ब्लाऊज वरूनच मापे तुम्हाला दाखवत आहे. हे पाहिजे आपलं पूर्ण हे कटिंग झालं अशा पद्धतीने. आता हा गळा सुद्धा आपण इथे कट करून घेऊया. तुम्ही इथे कोणत्या सुद्धा गळ्याचा आकार देऊ शकता. मटका गळा, पान गळा, त्रिकोणी सुद्धा ठेवू शकता किंवा चौकोनी तुम्हाला आवडत असेल तो सुद्धा इथे गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता. आता हे अशा पद्धतीने हा आपला गळा झाला. हे पहा किती व्यवस्थित आपला आकार सुद्धा आलेला आहे. आता पाठीचा भाग ठेवून आपण पुढच्या भागासाठी मार्किंग कशा पद्धतीने करायचं आहे मी तुम्हाला सांगते. हे पहा हा अस्तरचा कपडा घेतलेला आहे. आता पाठीचा भाग आपण बंद बाजूला टाकतो. हे असं ओपन बाजूला टाकलं तरी सुद्धा चालतं. हे पहा अशा पद्धतीने डबल घेतलेला आहे मी जेणेकरून आपले पुढचे 3 पीस प्रिन्सेस कटोरीचे आपले 2 भाग निघतील. इथे क्रॉस पट्टीचं मार्किंग सुद्धा आपण सोप्या पद्धतीमध्ये कशा करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. इथे आपण क्रॉस पट्टी काढतो आणि नुसता प्रिन्सेस असेल तर तिथे आपण क्रॉस पट्टी काढत नाही.
आता हे काय करायचं आहे, पाठीचा भाग ठेवलेला आहे तो अशाच पद्धतीने आहे असाच आपल्याला ठेवायचा आहे. हे पहा, आहे असंच हे ठेवायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित इकडच्या बाजूला मी हे गळा घेतलेला आहे बघा, इकडच्या साईडला असंच आपल्याला हा गळा ठेवायचा आहे आणि पूर्ण आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, सर्व पूर्ण हे मार्किंग करून घ्यायचं आहे जसं आहे तसं. अशा पद्धतीने इथे फक्त मी शोल्डरच मार्किंग करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने आणि ते मार्किंग करून घेते किंवा एक सरळ लाईन ओढून घेते. पूर्ण हे जेवढं आहे आपलं तेवढं अडीच सरळ लाईन ओढून घेते आणि हे मुंड्याचं मार्किंग करून घेते. पाठीच्या भागाचं आहे असंच आपण इथे पुढच्या भागासाठी 1 इंचावरती आपण इथे आकार देणार आहोत. हे पहा, हे आहे असंच घेतलं मार्किंग करून. मी आता हे बाजूला करून घेते. हे पहा, आहे असंच हे मार्किंग करून घेतलं मी, बाजूला करून घेतलं. हे जरा थोडंसं डार्क करते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा, हे आहे असंच आपलं हे मार्किंग आहे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, मुंडा किती होता आपला वरून ते इथे सर्वात प्रथम मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, 5.25 होता ना आपला, 5.25 वरती तुमचा 5.5 असेल, समजा शोल्डर मधून 5.5 येत असेल निम्मे, शोल्डरच्या निम्मे, तर तुम्ही तेवढंच इथे घ्यायचं आहे. इथे सुद्धा गळा रुंदी तुम्ही तेवढीच ठेवा. पूर्ण शोल्डर हे आणि रुंदी किती ठेवायची आहे, कोण 2 ठेवतं कोण 2.5 ठेवतं, राहिलेला आपण शोल्डरसाठी इथे मार्किंग करून घ्यायचा. अशा पद्धतीने आता हे 5.25 माझं आहे, तर हे 5.25 मी इथे ठेवणार आहे आणि अशा पद्धतीने हे सर्व बॉक्स करून घेते. अशा पद्धतीने आपला हा सरळ बॉक्स झाला. आता हे घ्यायचं नाहीये आपल्याला, हा पाठीच्या भागासाठी होता. आता आपल्याला पुढच्या गळ्यासाठी 1 इंचावरती आपण आकार देऊया. हे पहा, इथं 1 इंचावरती मी आकार देते पुढच्या बाजूसाठी आणि ही दोन्हीचा आपण मध्य आहे. हे पहा, इथे आहे, इथपर्यंत आकार दिला, तिथूनच आपल्याला हा आकार द्यायचा आहे इकडच्या बाजूला. हे पहा, अशा पद्धतीने इकडे घ्यायचा. अशा पद्धतीने आता कट करताना हा आपल्याला आतल्या बाजूचा आकार घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे आपण 2.5 इंच घेतलं, इथेच आपण पुढच्या गळ्याचं मार्किंग लगेच करून घेऊया. हे पहा, तुमचा ब्लाऊज वरती अशा पद्धतीने कुठल्याही बाजूने मोजा, तुम्ही हुकाच्या बाजूने मोजा किंवा तिकडच्या लूप केलेले आहेत त्या बाजूने सुद्धा तुम्ही मोजू शकता. आपला गळा किती तयार आहे आणि आहे तेवढाच इथे आपल्याला टाकायचा असतो. हे पहा, अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे. जरा तुम्हाला जवळून दाखवते, हे मार्किंग करून घ्यायचं आहे समोर एकदम. इथे गळा आहे ना आपला, अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला गळा चुकणार नाही किंवा खाली सुद्धा जास्त होणार नाही. हे पहा, हे शोल्डर आहे जॉईन केलेलं. हे पहा, हे लेस पर्यंत हे जॉईन केलेलं हे शोल्डर आहे. हे पहा, इथे हा टेप ठेवायचा आहे. हे पहा, किती येत आहे 5.5. हे पहा, ही लाईन आहे सरळ, ही लाईन आहे. किती आलं आपलं लाईनीमध्ये एकदम 5.5. हे पहा, सरळ बघा तुम्ही. अशा पद्धतीने तुमचा नेहमी गळा मोजत जा आणि तोच आपल्याला इथे 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी वरून 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. हे पहा, इथे 5.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि इकडच्या बाजूला मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि एक बॉक्स करून घेणार आहे जेणेकरून आपल्याला पुढच्या गळ्याचा आकार द्यायला सोपं जातं. आणि मी मापानुसार तुम्हाला जसे माझ्याकडे कस्टमरचे ब्लाऊज येतील त्यानुसार मी तुम्हाला अशाच पद्धतीने ब्लाऊजवरती माप दाखवत जाईल. ड्रेस आला तर ड्रेसचे, लहान मुलींच्या फ्रॉकिंगचे सुद्धा मला खूप येतात माझ्याकडे, त्या सुद्धा मी तुम्हाला हवे असतील तर मी त्याची कटिंग आणि शिलाई सुद्धा तुम्हाला टाकत जाईल आणि ड्रेसचे सुद्धा मी कटिंग शिलाई तुम्हाला कशा पद्धतीने करायची आहे ते सुद्धा मी सांगत जाईल. हे पहा, आता इथे काय करायचं आहे, कोणत्या सुद्धा गळ्याचा तुम्ही पानगळ्याचा सुद्धा इथे आकार देऊ शकता किंवा चौकोनी ठेवला तरी चालेल किंवा अशा प्रकारे त्रिकोणी कोणत्याही तुम्ही गळ्याचा आकार द्या किंवा अशा प्रकारे दिला तरी सुद्धा चालतो. आता इथे मी गोलच गळ्याचा आकार ठेवणार आहे. अशा पद्धतीने गोलच गळ्याचा आकार मी इथे देणार आहे. तुम्ही इथले अंतर ना 1 इंच ठेवलं तरी चालेल. आपलं राईट हे 1 इंच भरलेलं आहे. हे पहा, बरोबर राईट 1 इंच इथे मार्किंग करून घ्या. हे पहा, तुमच्या लक्षात नाही आलं गळा किती द्यायचा आहे, जास्त असा खोलगट पण घेऊ नका. इथून 1 इंच घ्या बंद घडीपासून. ही बंद बाजू आहे, इथली गळ्याची आपली बंद बाजू असते. इथून इथे आत ह्या बॉक्सच्या इथे आतमध्ये तुम्ही 1 इंचावरती मार्किंग करून घ्या. हे पहा, हे बरोबर आपले 1 इंच आहे. तिथूनच तुम्ही हा आकार देत जा जेणेकरून गळा जास्त आपला इकडच्या बाजूला मोठा सुद्धा होणार नाही. याची सुद्धा आपल्याला कटिंग करताना काळजी घ्यायची आहे.
आता आपण मग कशा पद्धतीने मार्किंग केलं हे पहा, हे पाठीचा भाग ठेवून अशा पद्धतीने हे पूर्ण मार्किंग करून घेतलं. हे पहा पाठीचा भाग आहे तसंच. जर लक्षात नाही आलं तर आपण काय करायचं, हा आपला पाठीचा भाग. पुढच्या भागासाठी आपण इथे 1 इंच वाढून घेत असतो, कारण क्रॉसपट्टी तुमची पाठीच्या भागाला कमी पडायला नको. जॉईन करताना फिटिंगच्या वेळेस बऱ्याच वेळा तसं होतं. त्यासाठी हे पहा मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते. आहे अशी पाठीची पट्टी, पाठीचा भाग तुम्ही आहे असाच हा ठेवून घ्या. हे पहा आहे असाच हा ठेवून घ्या आणि खालच्या बाजूला तुमच्या लक्षात येण्यासाठी मी हे ठेवलं, जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल. आता इथे काय करायचं आहे, 1 इंच फक्त आपल्याला इथे वाढून घ्यायचं आहे. असाच हा पाठीचा भाग ठेवलेला आहे. हे पहा हे मार्किंग आहे मगाशी केलेलं. आता फक्त खालच्या बाजूला काय करायचं आहे आपल्याला, इथे 1 इंच, इथे 1 इंच अशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे त्या 1 इंचावरती. हे पहा अशा पद्धतीने हे लाईन ओढून घ्यायची आहे आणि हे असं अशा पद्धतीने. आता आपला हा पाठीचा भाग बाजूला काढून घ्यायचा. हा भाग आपला आता बाजूला काढून घ्यायचा. आता आपण इथे काय करून घेणार आहोत, सर्वात प्रथम टक्स कितीवर येतो आपला ते मार्किंग करून घेऊया. आता ही ब्लाऊजची साईज आपली 38 आहे. आपली उंची सुद्धा इथे जास्त आहे. उंची सुद्धा आपली इथे जास्त आहे ब्लाऊजची. मग टक्स हा आपण वरून 10 इंचावरती इथे देणार आहोत. इथून वरून 10 इंचावरती आपल्याला टक्स द्यायचा आहे. लक्षात ठेवा. हे पहा 10 इंचावरती इथे आपण वरून टक्स देणार आहोत. आता टक्स देण्याआधी आपल्याला हे मार्किंग मोजायचं असतं. ह्याचं निम्म आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं असतं. मग त्याच्यावरतीच वरून हा आपण टक्स देतो. आता काय करायचं आहे, हे शोल्डर, हे 2 इंच हे शोल्डर जरा जवळून दाखवते. हे दोन्ही सुद्धा शोल्डरचा आपल्याला मध्य काढायचा असतो. हे पहा हे दोन्ही किती आलं आपलं, एवढं भरलं. हे पहा 3.25 वरती आहे हे. इथं अशा पद्धतीने ठेवायचा टेप. हा हे टोक 3.25 वरती अशा पद्धतीने. खडूने कधी कधी मार्किंग थोडंसं वाढलं जातं. हे पहा अशा पद्धतीने हे ठेवलं. 1.5 नंतरची 1 रेष आहे बघा आणि 1.25 आधीची 1 रेष आहे. हे पहा आणि तिथेच आपल्याला आहे तेवढंच हे मध्य करायचं आहे. आहे तेवढंच हे आपलं मध्याचं मार्किंग ठेवायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे मध्याचं मार्किंग केलेलं आहे. जरा मोठं करते जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल. हे पहा आणि ते हे अंतर आणि हे अंतर मोजून घ्यायचं आहे. आपलं किती आहे, हे पहा राईट 4 भरलं आपलं. किती भरलं, राईट 4 भरलं. हे पहा हा मध्य करून घेतला मी. हे अंतर आणि हे अंतर आपल्याला मोजायचं असतं नेहमी. हे पहा किती भरलं आपलं. हे सोडून दे, हे थोडंसं बाहेर आहे. ते मी काही इथं सरळ कट करून नव्हतं घेतलं. हे थोडंसं आत बाहेर आहे. हे पहा इथे थोडंसं आत बाहेर आहे. ते काय मी पकडत नाही, फक्त हे आतल्या बाजूचं लाईन ओढून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे पहा इथपर्यंतच घेतलं. हे पहा हे घेतलंच नाही. हे पहा इथपर्यंतच घेतलं. हे 4. आता इकडच्या बाजूला मी काय करणार आहे, इथे सुद्धा मी 4 इंच घेते, इथे सुद्धा मी 4 इंच घेते आणि खालीपर्यंत मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते, ज्याने पटकन तुमच्या लक्षात पण येईल आणि आपल्या ब्लाऊजवर मापे कशा पद्धतीने टाकायचे आहे ते सुद्धा तुम्हाला पटकन लक्षात येईल. हे झालं आपलं 4 इंचाचं मार्किंग इथून बंदखडीपासून. इकडच्या बाजूने इकडे आपण 4 इंच मार्किंग करून घेतलं. आता वरून काय करायचं आहे आपल्याला, 10 इंचावरती वरून 10 इंचावरती ते टक्स द्यायचा आहे आपल्याला. इथे मार्किंग करून घ्या वरून 10 इंचावरती अशा पद्धतीने. वरून 10 इंचावरती 10 इंच घेतलं. आणि ब्लाऊजचा जर मोजायचा असेल तर तुम्हाला ते सुद्धा मी सांगते. ब्लाऊजवरती जर तुम्हाला टक्स मोजायचा असेल तर तुम्ही कशा पद्धतीने घेणार, हे पहा हा आपला ब्लाऊज आहे नापाचा. समजा ब्लाऊजवरतीच आपल्या मोजायचा असेल तर हा बघा टक्स आहे. हे पहा हा टक्स आहे. इथे मार्किंग करून घेते, तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला दाखवते. आपलं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. इथे टोक ठेवा, हे टेपचं आपलं अशा पद्धतीने हे शिवून तयार, शिलाई करून तयार हा 9.5 आहे आणि अर्धा इंच इथे आतमध्ये गेलेला आहे. आणि आत्ताच हा आपण कट करत आहोत, म्हणजे हा आपल्याला अजून शिलाई करून अर्धा इंच आपलं आतमध्ये जाणार आहे. म्हणजे आपला पूर्ण हे टक्स 9.5 आपला तयार होणार आहे. म्हणून आपण इथे 10 इंच घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही नेहमी मोजून घेत जा. म्हणूनच आपण इथे 10 इंचावरती वरून टक्स घेतलेला आहे. आपला आता हे पूर्ण टक्सचं मार्किंग झालेलं आहे. इथे तुम्ही वाटलंच तर अशी सरळ लाईन ओढून घ्या. मी सरळ लाईन ओढून घेते म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे आपलं टक्सचं मार्किंग झालं. मैत्रिणींनो हे 1 इंच मी कशासाठी वाढवलं, आपल्याला क्रॉस पट्टीला अर्धा इंच शिलाईसाठी लागतं, जेणेकरून क्रॉस पट्टी मग पाठीच्या भागाला ती अपुरी पडते. त्यासाठी आपण इथे 1 इंच वाढून घेतलेला आहे.
आता इथे काय करायचं आहे, आपल्याला क्रॉसपट्टीचे आपण सर्वात प्रथम मार्किंग करून घेऊया. आता आपल्याला काय करायचंय, हे 1 इंच पकडायचं नाही, हे आपल्याला शिलाईसाठीच लागणार. इथून वरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथून वरती 3-3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, 3-3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. मी कशा पद्धतीने सांगते तुम्हाला. हे पहा, इथे पण मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथे सुद्धा मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आपलं हे पूर्ण 3-3 इंचाचं झालेलं आहे. आता इथे मी मध्ये पण करते मी 3 इंचाचं तुमच्या लक्षात येण्यासाठी आणि एक लाईन ओढून घेते, म्हणजे जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल. हे पहा, हे 1 इंच आपल्याला सोडायचं आहे. आपल्याला ते शिलाईसाठीच लागणार आहे. इथून हे लाईनीपासून इथपर्यंत आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार वरतीच हे 3-3 इंच आपण हे अंतर घेतलेलं आहे. आता इथे वरच्या साईडला ही आपली गळ्याची बाजू आहे. क्रॉसपट्टी थोडीशी आपली वरच्या बाजूला असते बघा, प्रत्येक ब्लाऊजची असते. कटोरीची सुद्धा वरच्या बाजूला असते. 4 टक्स ब्लाऊज त्याची सुद्धा थोडीशी वरच्या बाजूला असते. इथे आपण काय करायचं आहे, अर्धा इंच वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे, फक्त अर्धा इंच. इकडच्या बाजूला आपल्याला घ्यायचं नाहीये. इकडच्या बाजूलाच फक्त अर्धा इंच आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. इथेच फक्त हे अर्धा इंच आणि इथे आपण इथून इथपर्यंत आपल्याला 2 इंच किंवा 2.5 इंचावरती तुम्ही मार्किंग करून घ्या. इथून 2 इंचावरती सुद्धा करून घेतलं तरी चालेल किंवा 2.5 इंचावरती करून घेतलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तिथूनच हा आकार आपल्याला हळूहळू वरच्या बाजूला घ्यायचा आहे. थोडासा किंवा तुम्ही इथून असा इकडे घेतला तरी चालेल. हे पहा, सोपं जात असेल तर असं द्या, इथपर्यंत द्या. आणि किंवा कोणाला सोपं असं जात असेल तर इकडच्या बाजूने द्या. अशा पद्धतीने हा आपला क्रॉसपट्टीचा आणि हे आपलं पूर्ण शिलाई करून क्रॉसपट्टीची ब्लाऊजची जेवढी आहे तेवढी आपली शिल्लक राहते. आता आपल्याला इथे टक्स साठी मार्किंग करून घ्यायचं आहे. 38 साईज आहे मैत्रिणींनो. 38 साईज साठी आपण इथे इकडच्या बाजूला 1.25 इंच आणि इकडच्या बाजूला 1.25 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, 1.25 इंच आणि इकडच्या बाजूला 1.25 आणि इकडच्या बाजूला 1.25 इंच अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इकडच्या बाजूला मी 1.25 इंच घेतलं. जरा जवळून दाखवते म्हणजे जेणेकरून पटकन तुमच्या लक्षात येईल. इथे मी 1.25 इंच घेतलं आणि इकडच्या बाजूला सुद्धा मी 1.25 इंच अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं. आणि हा पॉइंट ह्याला जोडून घ्यायचा आहे आणि हा पॉइंट ह्याला जोडून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपला थोडक्यात त्रिकोण आपला तयार होतो अशा पद्धतीने. आणि आपला पप सुद्धा सुंदर येतो. ह्याच्यामुळे टक्स तयार होतो. खोलगट भाग तिथे या टक्समुळे तयार होतो आणि ती कटोरी बसायला सुद्धा आपल्याला खूप व्यवस्थित बसते. अशा पद्धतीने हे आपलं मार्किंग झालं. आता हे किती आहे आपलं ते मोजून घ्यायचं आहे. 2.5 इंच आपलं हे राईट भरलं. हे पहा, अशा पद्धतीने हे मोजून घ्यायचं आहे. 2.5 इंच आपलं हे राईट भरलं. तेच 2.5 इंच आपण इकडच्या बाजूला वाढवून घ्यायचं आहे. इथे फक्त क्रॉसपट्टीला घ्यायचं नाहीये, कारण की हा भाग शिलाई नंतर कमी होतो. क्रॉसपट्टी आपण थोडाच क्रॉसपट्टीला आपण टक्स देत नाही, त्याच्यामुळे आपल्याला क्रॉसपट्टी ना आहे एवढीच ठेवायची आहे. हा पण भाग कमी होणार, त्याच्यामुळे हा भाग आपल्याला इकडे वाढून घ्यायचा असतो आणि तिथे फक्त आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला सुद्धा हे जेवढं आहे ना 2.5 इंच तेवढंच इथे आपल्याला 2.5 इंच वाढून घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला क्रॉसपट्टीला आपल्याला घ्यायचं नाहीये तेवढं वाढवून, क्रॉसपट्टी आपल्याला आहे तेवढीच ठेवायची आहे. हे झालं मार्किंग इथलं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, प्रिन्सेस कटचा आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. आता इथे जास्त आकार आपल्याला वरती पण नाही घ्यायचा, एकदम व्यवस्थित आपला गोल आकारमध्ये आला पाहिजे असा आपण आकार द्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथूनच घ्यायचं. हे अशा पद्धतीने आपल्याला हा थोडासा गोल आला पाहिजे, जेणेकरून ती कटोरी आपल्याला बसायला व्यवस्थित बसेल. यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हा आकार द्यायचा आहे. आता पुढच्या गळ्याचा इथला मुंडा आहे ना, तिथला आपल्याला 1 इंचापर्यंतचा हा आकार द्यायचा आहे. पुढे जास्त आपल्याला ते घ्यायचंच नाही ह्याच्यात, त्याच्यामुळे इथपर्यंतचा हा आकार दिला. आता इथे काय होतं बऱ्याच वेळा, हे पहा, इथे आपलं अर्धा इंच शक्यतो शिलाईमध्ये जातं. तेच अर्धा इंच फक्त आपल्याला इथे वाढून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला इथे अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे. इथे आपलं हे शिलाईसाठी जातं, त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं. मी फक्त इथे अर्धा इंच वाढून घेणार आहे इथे पुढे. आणि एक लाईन ओढून घेते. हे पहा, अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेते. अशा पद्धतीने आपण हे लाईन ओढून घेतली. इथे जरा डार्क केलं जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल यासाठी. आता हे झालं आपलं व्यवस्थित मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. पहा, हे खालचं सुद्धा घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने हे कटिंग करायचं आहे. आधी क्रॉस पट्टी आपण बाजूला काढून घेऊया. अशा पद्धतीने व्यवस्थित हे इथपर्यंत आपल्याला क्रॉस पट्टी आधी सर्वात आधी आपण ही बाजूला काढून घेऊया. आपली ही क्रॉस पट्टी झाली. हे पहा अशा पद्धतीने. आणि आपण 1 इंच कशासाठी घेतलं ते सुद्धा मी तुम्हाला मगाशी सांगितलं. हे पहा जॉईन करताना हे आपलं अर्ध जातं आणि खालच्या सुद्धा जॉईन करताना हे आपलं अर्धा इंच जातं. आणि जेवढी हवी असेल ना तुम्हाला तेवढीच आपली क्रॉस पट्टी ब्लाऊजची तयार होते. आणि हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा पुढचा गळा सुद्धा अशा पद्धतीने हा व्यवस्थित आपला कट करून घ्या. हे जास्तीच आहे मी ते इथे कट करून टाकते. एक साईड आपली थोडीशी जास्त झाली होती. मी मार्किंग करून सुद्धा दाखवलेलं होतं. आता इथे आपल्याला हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. इथपर्यंत मी आता खालच्या बाजूने तुम्हाला कसं कट करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे पहा अशा पद्धतीने हे कट करायचं आहे. इथपर्यंत इथे कट मारून घ्यायचा जेणेकरून हे जोडताना आपल्या लक्षात राहील. हे पहा इथे सुद्धा मी कट मारून घेतला. मी तुम्हाला हा शिलाई करताना दाखवते कशा पद्धतीने तो कट एकदम तिथे फक्त तुम्ही मार्किंग करून घ्या. हे पहा इथे सुद्धा असा कट मारला आणि इथे सुद्धा ह्या दोन्ही बाजू आहेत ह्याला सुद्धा मी इथे कट मारून घ्या जेणेकरून हे जोडताना अशा पद्धतीने जोडलं जातं. हे पहा हे समोर समोर अशा पद्धतीने हे जोडलं जातं. हे बरोबर आपलं आलेलं आहे. म्हणजे आपला प्रिन्सेस कट हा ब्लाऊज व्यवस्थित कट करून झालेला आहे. हे पहा अशा पद्धतीने हे जोडलं जातं. बरोबर येतं हे एकदम इथं असा पफ तयार होतो. ती कटोरी बसायला आपल्याला खूप व्यवस्थित बसते. हे पहा अशा पद्धतीने. आता हे आपलं सगळं व्यवस्थित कटिंग करून झालेलं आहे. आता आपण बाहीची कटिंग मी तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे बाही मोजून ते मी सांगते. आता बाहीसाठी मी हे डबल अस्तर घेतलेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने ह्याची मी घडी करून घेते. आणि अजून एक अशा पद्धतीने आपल्याला घडी करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या 2 बाह्या निघतील. हे पहा 4 पदर आहेत. ही माझी बंद बाजू आहे. ती बाही आपल्याला बघायची आहे किती तयार आहे. आपली 4.5 तयार आहे. तर आपण इथे 1 इंच वाढवून घेणार आहोत म्हणजे 5.5 टाकणार आहोत. तुमचीच बाही 3 असेल तर तुम्ही 4 घ्या, 4 असेल तर 5 घ्या. असं 1 इंच आपल्याला इथे वाढवत जायचं आहे. म्हणजे ही किती तयार आहे 4.5. तर इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेणार आहे. इथे मी 5.5 वरती मार्किंग करून घेते आणि पुढे सुद्धा मी एक 5.5 वरती मार्किंग करून घेते आणि एक लाईन ओढून घेते. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली, सरळ लाईन ओढून घेतली. आता बाही तुम्हाला 2 प्रकारे कशा पद्धतीने मोजायची किंवा टाकायची आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. म्हणजे प्रॉपर बाही आपली व्यवस्थित यायला पाहिजे. हे पहा ब्लाऊज हा उलटा करा तुम्ही. कुठलीही एक साईड आपली उलटी करा. अशा पद्धतीने ही साईड मी पूर्ण उलटी केली. हे पहा हा पूर्ण मुंडा मोजून घ्यायचा आहे बाहीचा. हा पूर्ण हे पहा ह्याला काय बॉक्स फिटिंग आहे. हे असंच ओपन आहे तिथपर्यंतच मी हा बॉक्स असेल तर कपडा आतमध्ये जातो. बॉक्स फिटिंग असेल तर कपडा आतमध्ये जातो. ह्याला काही बॉक्स फिटिंग नाहीये. हे पहा हे ओपनच आहे. त्याच्यामुळे आपण बाही इथपर्यंतच घ्यायची. बॉक्स फिटिंग असेल तर आपल्याला अर्धा इंच बॉक्स आतमध्ये हे कपडा जातो त्याच्यामुळे अर्धा इंच इथे जास्त पकडावं लागतं. एवढाच फरक आहे. फक्त हे ओपन आहे त्याच्यामुळे हे आपल्याला सगळं पकडायचं आहे. इथे असा टेप ठेवा आणि इथपर्यंत मोजा. 9.5 पूर्ण भरलेलं आहे आपलं. हे पहा इथे 9.5 शोल्डर पासून हे पूर्ण जॉईन केलेलं शोल्डर पासून मी इथपर्यंत मोजलं. माझं पूर्ण 9.5 भरलेलं आहे. हे पहा इथपर्यंत माझं पूर्ण हे 9.5 भरलेलं आहे. म्हणजे घडी मी टाकताना इथे 9.5ची टाकणार आहे. हे पहा इथे 9.5 वरती इथे मार्किंग करून घेते. तर खालच्या बाजूला सुद्धा मी 9.5 वरती मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने इथे एक बॉक्स करून घेते. हे झालं. आता ह्याच्यावरती सुद्धा मी दाखवते तुम्हाला बाही. म्हणजे जर समजा नाही लक्षात आलं ब्लाऊज वरती तर ह्याच्यावर सुद्धा अशाच पद्धतीने आपण बाही मोजू शकतो. हे पहा हे मुंडा पूर्ण आपल्याला मोजून घ्यायचा आहे. हे फक्त आपण शोल्डर जॉईन करतो. ह्याचं आपलं शोल्डर जॉईंट आहे पूर्ण. तिथूनच पुढे आपण बाही मोजली. आपल्याला हे शोल्डर अजून जॉईंट करायचं आहे. हे पहा अर्धा इंच सोडून द्या तुम्ही वरती. आपल्याला अजून हे जॉईंट करायचं आहे. तिथूनच मोजा. मग हे अर्धा इंच हे सोडून द्या. आता ह्याचं शोल्डर जॉईन आहे तिथून पुढे आपण हे मोजली. आता ह्याचं शोल्डर जॉईन केलेलं नाहीये तिथून पुढे हे आपल्याला मोजून घ्यायचे आहे. आता हे शोल्डर
इथून नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल, ह्याचं शोल्डर जॉईन आहे, तिथून सुद्धा आपण पुढे मोजली. आणि ह्याचं सुद्धा समजा असं तुम्ही शोल्डर आपलं जॉईन आहे, अर्धा इंच तुम्ही सोडून द्या किंवा मार्कच्या पुढेपर्यंत मोजून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने हा टेप ठेवा. हे पहा, गोलमध्ये मोजायचे आहे एकदम. आहे राईट आपलं 9.5 आलेलं आहे. मी जरा जवळून दाखवते तुम्हाला. हे पहा, हे आपलं लाईन मारली, हे सोडून द्या तुम्ही. आपलं पण ब्लाऊजचं शोल्डर तिथूनच पुढून आपण हे मोजलं. हे पहा, अशा पद्धतीने इथं टोक ठेवा आणि गोलमध्ये एकदम असं व्यवस्थित गोल घेत अशा पद्धतीने यायचं आहे आपल्याला. हे पहा, इथं बरोबर आपलं 9.5 आलेलं आहे. हे पहा, हे ब्लाऊज पीस आहे. हे पहा, बरोबर आपलं इथे 9.5 म्हणजे बाही आपली ही परफेक्ट तयार होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज वरती सुद्धा घेऊ शकता किंवा पाठीचा भागचा गोल मोजून सुद्धा अशा पद्धतीने 2 पद्धतीने तुम्ही बाहीची घडी इथे टाकू शकता. हे झालं आपलं. आता आपण इथे काय करायचं आहे, आपली ती घडी झाली. आता दंडघेर किती आहे आपल्याला ते एकदा चेक करून घ्यायचं आहे. दंडघेर आपला बाहीचा इथे मार्किंग करून घेऊया आपण. दंडघेर माझा 6.25 तयार आहे. 6.25, तर इथे मी 6.25 वरती मार्किंग करून घेणार आहे. बंद बाजूपासून इथे 6.25 आणि 2 इंच मी मार्जिन ठेवणार आहे. कंपल्सरी मी 2 इंच प्रत्येक ब्लाऊजसाठी. हे पहा, ह्या सुद्धा ब्लाऊजसाठी मी 2 इंच प्रत्येक ब्लाऊजसाठी मी मार्जिन ठेवत असते. हे पहा, इथे मी 2 इंच मार्जिन ठेवणार आहे. टाईट झाला ब्लाऊज तर पटकन ते उसवायला आपल्याला सोपं पडतं. आता इथे काय करायचं आहे, हे पहा, इथे बंद घडीपासून इथे ही बंद बाजू आहे बघा आणि ही ओपन बाजू आहे. इथून इथे 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते. अशा पद्धतीने 1 इंच मी इथे मार्किंग करून घेतलं. इथे 1 इंचाचं मार्किंग झालं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, वरून आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा, इथे वरून मी 2.5 इंचावरती घेतलं, इथून वरून मी 2.5 इंच घेतलेलं आहे. हे पहा, आणि पुढच्या बाजूला इथूनच आतल्या बाजूला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्या. अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्या. 1.5 इंचावरती राईट मार्किंग करून घ्यायचं. इथून आतमध्ये घेतलेला आहे मी, जेणेकरून मुंड्याचा आकार आपला एकसारखा येतो आणि बाही सुद्धा आपल्याला मागे पुढे होत नाही. यासाठी हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. ते दिसायला खूप व्यवस्थित वाटतं. हे पहा, हे झालं मार्किंग आपलं. हे फिटिंगचं घेतलेलं होतं मी, दंडघेर मोजून घेतला, हे फिटिंगचं मार्किंग टाकलं. तिथे हे फिटिंगचं मार्किंग टाकलं. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. हा बाहीचा आकार इथून ह्या 1 इंचापासून आपल्याला हे 1.5 घेतलं ना, तिथपर्यंतच आपल्याला हा सर्वात प्रथम पाठीमागच्या बाजूचा आकार असतो आणि आतमधला खोलगट असतो ना, तर आपला आकार पुढच्या बाजूला येतो. हे पहा, अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. इथपर्यंतच आपल्याला हा आकार द्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने द्या तुम्ही, एकदम हलक्या हाताने द्या. अशा पद्धतीने एकदम इकडे घ्या. थोडक्यात माशासारखा हा आकार असतो. आणि खालच्या बाजूने हे पहा, एकदम हलक्या हाताने द्या, एकदम हलक्या हाताने. असा थोडासा वरती कमी करत अशा पद्धतीने आपल्याला हा आकार घ्यायचा असतो. आता काय करा तुम्ही, इथे मार्किंग करून घ्या, जेणेकरून हे आपलं फिटिंगचं मार्किंग आहे. 2 इंच घेतलेलं ते फिटिंगचं मार्किंग आहे. आता तुमच्या लक्षात येण्यासाठी आपली बाही फिटिंग कुठे येईल ते सुद्धा मी इथे समजून सांगते. हे पहा, ह्याच्यावरती ब्लाऊजवरती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे किती आलं, माझा मुंडा मोजून घेते, जवळून दाखवते मी तुम्हाला. बरोबर आली का ते सुद्धा आपल्या लक्षात येतं. अशा पद्धतीने सुद्धा आपली चेक करू शकता आपलं तेवढं मार्जिन राहतं आहे का शिल्लक. हे पहा, हा मुंडा जॉईन केलेला आहे, तिथून मी पकडलं की त्याला आपलं हे 7.5 आपलं भरलेलं आहे. हे फिटिंग पर्यंत मार्किंग पर्यंत हे मी पकडलं, ते आपलं किती भरलं, 7.5 भरलं. आता असं मोजायचं आहे आपली बाही व्यवस्थित आलेली आहे का. हे पहा, इथं टेप ठेवायचा आहे इथे आणि व्यवस्थित असं मोजत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे. हे पहा, इथे 7.5चं मार्किंग करून घेते मी. हे पहा, थोडंसं मोठं करते आणि हे 2 इंच राहते का ते एकदा बघायचं आहे आपल्याला. हे पहा, बरोबर आपलं 2 इंच राहिलेलं आहे. हे पहा, ह्या लाईनीपर्यंत बरोबर आपलं 2 इंच राहिलेलं आहे, 2 इंच. आणि इथे एक लाईन ओढून घेतो मी. ही आपली फिटिंग. आता तुमची फिटिंग ह्याच्यावरतीच येणार. हे 2 इंच बरोबर तुमचं शिल्लक राहणार. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही, मी 3 प्रकारे तुम्हाला कशा पद्धतीने बाही मोजायची, आपली परफेक्ट बाही आता तयार झालेली आहे इथं. आणि अशाच पद्धतीने तुम्ही सराव करा, जेणेकरून तुम्हाला बाहीचा आकार सुद्धा व्यवस्थित जमेल. आता ही बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि ह्याच्यानंतर काय करणार आहोत आपण, ब्लाऊज पिसावरती पटकन तुम्हाला मी कटिंग दाखवते कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. सर्वात आधी हा आपल्याला वरचा आकार पाठीच्या भागासाठी असतो, तो कट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित कट करायचा आहे आपल्याला. दोन्ही सुद्धा पदर धरून तो मी कट केलेला आहे आणि एक बाजू आधी कट मारून घेते. हा आपल्याला मध्ये असतो आपल्याला तो बाहीचा, तिथूनच आपण बाही जॉईन
करायला घेतो ह्या मध्यापासूनच हे कट मारले। आता हा पुढच्या बाजूचा आकार असतो, हा थोडासा खोलगट, तो सुद्धा मी इथे कट करून घेते। हे 1 इंचापर्यंत हा कट करून घेतल्या। हे पहा अशा पद्धतीने आपला आकार येतो, कट होऊन बाजूला पडतो। हे पहा ही झाली आपली परफेक्ट बाही तयार। आता अशा पद्धतीने ही घडी करून घेतली मी। काट आहे ना हा पाठीच्या भागाला मला यायला पाहिजे, त्यासाठी मी अशा पद्धतीने ही घडी करून घेतलेली आहे। हे पहा ही बंद बाजू आहे। आता आहे असाच हा पाठीचा भाग मी ठेवून हे पहा बंद बाजूलाच हा गोल गळ्याचा आकार दिलेला आहे ना तो असाच आपला आला पाहिजे। हे पहा असं व्यवस्थित आपल्याला थोडंसं जास्तीचं बाहेर कट करायचं आहे आणि नंतर ते शिलाई झाल्याच्या नंतर आपण ते कट करून घ्यायचं आहे, पण थोडंसं जास्तीचं घ्या तुम्ही कट करून। हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे, थोडं जास्त घ्या। नंतर ते शिलाई झाल्याच्या नंतर कट करून घेतलं तरी सुद्धा चालतं। असं जिथं बसेल ना तिथं आपलं हे ठेवायचं आहे व्यवस्थित, फक्त आपलं हे निघलं पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं फक्त एकदम कडेला असं कट करून घेऊ नका। हा ब्लाऊज पीसाचा कपडा ना थोडासा जास्त आला तरी चालतं, आपण ते शिलाई नंतर हा कट करून घेतला तरी सुद्धा चालतो। अशा पद्धतीने हा सुद्धा भाग आपला व्यवस्थित कट करून झाला। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। असं थोडंसं बाहेरून घेतला तरी सुद्धा चालतो, पटकन कट करून घ्यायचं बाहेरून, काही प्रॉब्लेम येत नाही। अशा पद्धतीने आता सर्वात प्रथम आता आधी आपण बाही काढून घेऊया। हे पहा इथे बाही काही आपली बसणार नाही, कधी कधी असं बऱ्याच वेळा होतं इथे बाही बसत नाही। हे पहा मी ठेवून दाखवते वाटलं तुम्हाला। हे आपल्याला कलरचा कपडा साडीचा मी ते असंच घेतलं होतं डिझाईन, त्यांना पाहिजे असेल तर म्हणून मी हे काढून घेतलेलं होतं एवढं। हे पहा इथे बाही काय आपली बसत नाही, हे पूर्ण बाहेर येते। हे पहा हे पूर्ण बाहेर जाते, तर इथे काय करायचं आहे आपल्याला, तो साडीचा खालचा काट आहे ना तो काढून घ्यायचा आणि इकडे वरच्या बाजूला कशी घडी घालायची मी तुम्हाला सांगते। हा काट आधी तुम्ही काढून घ्या, बाजूला काढून घ्या हा काट, म्हणजे हा काट आणि मध्यावरती हा कट करून घ्या। जेवढी फिटिंग असेल ना तिथेच हा मध्यावरती आपल्याला लावून घ्यायचा। अशा पद्धतीने हे 2 भाग करून घेतले मी। हे पहा हे काटांचे बाहीला लावण्यासाठी। आता बाहीची घडी कशी घालायची आणि नंतर आपण क्रॉसपट्टी काढूया। हे पहा हे कपडा ओपन करायचा, असा ओपन करायचा आणि अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवायचा। हे पहा तुम्हाला सोपी पद्धत सांगते मी, अशा पद्धतीने ठेवायचा। जर असं झालं बाहीचा कपडा जर कमी आला तर, आणि ही बाही आहे ना आपली पूर्ण बाही अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून ह्या आपल्याला कट करून घ्यायचं। अशा पद्धतीने ठेवायचं। हे पहा आता इथे आपली बाही पुरली, हा कपडा आपण डबल घडी करून घेतली। ही माझी बंद बाजू आहे खालची। अशा पद्धतीने आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे पहा अशा पद्धतीने थोडंसं वरून बाहेरून थोडंसं कट करून घ्या अशा पद्धतीने, आणि खालची सुद्धा साईड कट करून घ्या, जेणेकरून आपल्या ह्या 2 बाह्या झाल्या। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बाही काटामध्ये कधी कधी मोठी बाही असेल ना तर ती बसत नाही, काट कट करून घ्या, नंतर बाही टाका, नंतर तो जोडला तरी सुद्धा चालतो। मी कशा पद्धतीने जोडायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। आता इथे आपल्याला काय करायचे, क्रॉसपट्ट्या राहिलेल्या आहेत आपल्या काढायच्या। ते शिल्लक राहिलेल्या कपड्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्ट्या सुद्धा काढायच्या आहेत आणि वरती पायपिंगच्या पट्ट्या सुद्धा इथे काढायच्या आहेत। आता आपल्याला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे, बघायचं आहे आपली क्रॉसपट्टी सुद्धा कुठे बसती। हे पहा इथे बसत आहे एक क्रॉसपट्टी अशा पद्धतीने। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित एकदम। क्रॉसपट्टी मात्र व्यवस्थित एकदम अशी कट करून घ्यायची आहे बरोबरच। हे अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी कट करून घ्यायची, जेवढी आहे ना तेवढी आपल्याला ही कट करून घ्यायची असते। इथे आहे शिल्लक कपडा, इथे हा कट करून घेते आणि इथे माझी क्रॉसपट्टी अशा प्रकारे मांडून मी हे कट करून घेते। इथं फक्त तुम्ही काय करत जा, डिझाईन बघत जा, उलटी सुलटी नको व्हायला, नाही तर दोन्ही क्रॉसपट्टे सुद्धा एकाच बाजूचे होतात। किंवा काय करा तुम्ही, हे पहा अशा पद्धतीने ह्या क्रॉसपट्ट्या समोर ठेवा आणि नंतरच कपड्याचे 2 भाग करा, तुकडे करा 2 कुठे बसतात तिथले, आणि हे समोर ठेवा अशा ह्या 2, आणि नंतर कट करा अशा ह्या समोर ठेवून, मग नंतर त्याच्यावर ठेवून कट केल्या तरी सुद्धा चालतील अशा पद्धतीने।
फक्त हे कपडा दोन्ही साईडने एकसारखाच आहे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने ह्या कट केलेल्या आहेत. आता आपण गळ्याला लागणारी क्रॉसपट्टी इथे कट करून घेऊया. आता काय करायचं आहे, क्रॉस कसं काढायचं, असं सरळ आपल्याला काढायचं नाही. हे पहा, हे स्ट्रेचेबल नाहीये. क्रॉस कसं असतं हे पहा, अशा पद्धतीने हे क्रॉस. वाटलं तर तुम्ही एक तिथे लाईन कुठं आहे ना आपलं क्रॉस येत आहे तिथं आपली ही अशा पद्धतीने हे पट्ट्या काढून घ्यायच्या असतात. पट्ट्या आपल्याला 1.25 इंचाच्या तरी साधारणपणे लागतात. आपला ब्लाऊज पूर्ण कटिंग करून तयार झाला. हे पहा, बाही सुद्धा आपली व्यवस्थित निघाली. क्रॉसपट्टी सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित कशा पद्धतीने काढायचं आहे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. आता ह्याची शिलाई मी कशा पद्धतीने करणार आहे ते तुम्हाला सविस्तर माहिती मी तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.